लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आता आपले उमेदवार जाहीर करत असतानाच आज 27 मार्च रोजी उभाटा गटाने देखील आपले 17 उमेदवार यांची यादी जाहीर केली आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून या संदर्भात माहिती दिली आहे। राज्यभरातील 17 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। पण अद्याप 4 ते 5 जागांवरील उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे। वंचितच्या भूमिकेनंतर या 4 ते 5 जागांवरील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सूत्रांच्या वतीने मिळते। अशातच ठाकरे गटाकडून कल्याणच्या जागेसाठी अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाहीये असं कळतंय। कल्याणमध्ये महायुतीकडून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जवळपास निश्चितच आहे। श्रीकांत शिंदे विरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं देखील बोललं जाते। मात्र पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून लोकसभेच्या रिंगणात कोण उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।